हाय गाईज. उन्हाळ्याचे दिवस आहेत. आता खूप ऊन बाहेर पडतं आहे, गरमी खूप वाढलेली आहे. तर आपल्याला सारखं असं वाटतं की काहीतरी थंड प्यावं, बॉडीला थंडगार असं काहीतरी प्यावं, लिंबू सरबत वगैरे, फालुदा. हे या गरमीच्या दिवसामध्ये आपण खूप हे करतो. तर गरमीच्या दिवसामध्ये आपण घरच्या घरी फालुदा कसा बनवायचा तर ते बघणार आहोत आज आपण. फालुदा बनवण्यासाठी हे मी घेतलं इटलीचं फालुदा मिक्स इझी. मँगो फ्लेवर घेतलेला आहे. या मँगो फ्लेवरमध्ये हा तुम्हाला इझिली कुठल्याही स्टोअरमध्ये किंवा डीमार्टमध्ये इझिली मिळून जाईल. घरच्या घरी जर पाहुणे आले तर स्वीट काय बनवायचं हा सुद्धा एक प्रश्न असतो. तर त्याच्यामुळे हे तुम्ही इझिली घरी पण बनवू शकता. गरमी आहे खूप, तर गरमीमध्ये पण बॉडीला डिटॉक्स करण्यासाठी बाहेरचं आपण ऑलवेज खात असतो. घरच्या घरी मुलांना जर काही बनवून द्यायचं असेल, घरच्या घरी पाहुणे मंडळी आली तर त्यांच्यासाठी काही बनवायचं असेल तर एक बेस्ट ऑप्शन आहे. ह्या एका पाऊचमध्ये 6 ग्लासेस होतात. आपले मीडियम साईजचे 6 ग्लास. मी मँगो फ्लेवरचा फालुदा घेतलेला आहे आणि तो बीटमीचा फालुदा व्हेजिटेरियन आहे. त्याच्यामध्ये शुगर आहे, आपल्या शेवया आहे, ड्रायफ्रुट्स आहे, सब्जा आहे. ऑल जे इन्ग्रेडियंट्स आपण बाहेर फालुदामध्ये घालतो ते सगळे ह्या मिक्समध्ये ॲडेड आहेत. आपल्याला एक्स्ट्रा काहीही ॲड करायचं नाही आहे या फालुद्यामध्ये. इथे तुम्हाला प्रत्येक इन्स्ट्रक्शन्स दिलेली आहे. हे 200 ग्रॅमचं पॅकेट आहे आणि ही इन्स्ट्रक्शन आपण फॉलो करून आपण बनवू शकतो. तर याच्यासाठी काय पाहिजे, याच्यासाठी आपल्याला पाहिजे 1 लिटर दूध. हे 6 ग्लास बनवण्यासाठी आपल्याला 1 लिटर दूध हवं. हे 1 लिटर दूध घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी टाकायचं. तर आता इथे मी 1 लिटर दूध म्हणजे गरम करत ठेवलेलं आहे. आता ह्याला पहिली उकळी आणायची या दुधाला. आता हे गरम करत ठेवतानाच मी त्याच्यामध्ये हे 1 ग्लास पाणी टाकणार आहे. जसं इन्स्ट्रक्शन दिल्याप्रमाणे 1 ग्लास आपण पाणी टाकूया आणि हे दूध आपल्याला सारखं ढवळत राहायचं आहे आणि लागता कामा नाही. दुधाला उकळी काढून घ्यायची. दूध आपलं प्रॉपर पद्धतीने उकळलं पाहिजे. आता हे आपलं दूध उकळलेलं आहे. आता हे बघा, ह्याच्यामध्ये हे रेडी मिक्स आहे. ह्याच्यामध्ये शेवई आहे, शुगर आहे, तुम्ही बघू शकता. ह्याच्यामध्ये सब्जा पण आहे. तर हे आहे मँगो फ्लेवर्ड आपलं मिक्सचर. हे मिक्सचर आपल्याला आता या दुधामध्ये पूर्णपणे टाकून द्यायचं आहे. आणि आपल्याला कंटिन्युअली स्लो आचेवरती हे स्टेअर करत राहायचं आहे. आपल्याला म्हणजे हलवायचं आहे. ह्यातल्या शेवया, हा सब्जा, हा सगळं हे मिक्सचर जे आहे हे बॉईल व्हायला पाहिजे. तर आपल्याला हे कंटिन्यू 15 मिनिट्स आपल्याला हे आफ्टर 15 मिनिट्स आपला फालुदा मिक्स हा जो शिजून रेडी आहे. तर तुम्ही बघा इथे आपल्या शेवया सुद्धा शिजलेल्या आहेत आणि आपला त्याच्यामध्ये जो सब्जा आहे तो सुद्धा शिजलेला आहे. हा आपला सब्जा सुद्धा शिजलेला आहे आणि आपल्या शेवया सुद्धा शिजलेल्या आहेत. आता हे आपल्याला थंड करत ठेवायचं आहे. थोडं थंड झाल्यानंतर गॅस आपण बंद करूया. थोडं थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सचर हे फ्रीजमध्ये ठेवणार आहोत थंड करण्यासाठी. कारण आपल्याला फालुदा थंड खाण्यातच खूप मजा असते. तर आपण ह्याला आता थंड करत ठेवू. थंड झाल्यानंतर आपण याला ग्लासमध्ये सर्व करून फालुदा इज रेडी फॉर इटिंग. गाईज आपली
आपला फालुदा रेडी आहे. आपण आता त्याला सर्व करूया. तो सुद्धा ॲड करू शकता. मँगोचा सीझन असल्यामुळे मी मँगो आईस्क्रीम ॲड करते. आपला फायनल फालुदा रेडी आहे. अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी फालुदा बनवू शकता आणि गरमी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही घरच्या घरी फालुदा बनवून खाऊ शकता. आपला फालुदा सर्व करण्यासाठी रेडी. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली